बीड पोलीस दलात कार्यरत असलेले PSI रणजित कासले यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते। निलंबनाचा आदेश निघाल्यानंतर कासले यांनी राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केलेत। आज रणजित कासले आपल्या गाडीने कल्याणशील रोडने जात असताना त्यांच्या गाडीच्या पाठची काच मुंडेंच्या समर्थकांनी फोडल्याचा आरोप देखील कासले यांनी केलाय। या प्रकरणात ते मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील देणार आहेत। एकंदरीतच बीडमधील गुन्हेगारीला उधाण आले असून राजकीय पाठिंबा असल्याचे देखील चर्चा सुरू आहेत। त्यातच कासले यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। येत्या काही दिवसात आपण केलेल्या आरोपांचे पुरावे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असून तोच कारवाई झाली नाही तर आत्महत्या करेन किंवा गुन्हेगारीकडे वळण असाच इशारा कासले यांनी दिलाय। मी मुंबईहून जात होतो, कल्याणला आलो, कल्याणहून जात होतो मी माझ्या गावी परत बीडला। परंतु बीडला जात असताना या कल्याणला एका ठिकाणी पुढे मला माहिती नाही एवढं इकडलं ठाण्याचा अभ्यास नाही जास्त, तर त्या ठिकाणी 2-3 लोक आले, 2 का 3 होते। मी पुढे होतो आणि त्यांनी पाठीमागून वार करायला चालू केला माझ्या गाडीवरती। मी एकदम घाबरलो काय झालं म्हणून, आणि माझी गाडी ही फोडलेली आहे बस। आणि या संदर्भात ते लोक असे म्हणत होते, कारण मी वारंवार व्हिडिओ टाकतोय निखिल गुप्ता सरांचे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे, पण ते म्हणत होते आम्हाला निखिल गुप्ता साहेबांनी पाठवले। पण एखादी पोलीस अधिकारी असं नाही करू शकत, जे करू शकतो तो सत्तेने आणि त्याच्या पावरनेच करत होतो। तर हे मला वाटतं एकतर वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचंच काम आहे। हो, त्या अगोदरही वाल्मिक कराड यांनी माझा मोबाईल फोडलेला आहे अंबाजोगाई ट्रॅफिकला असताना। नोट 10 काय प्रकार नोट 10-11 काहीतरी होता तो प्रकार। असा घडलेला की ह्याच्यातमध्ये होतो मी, आपलं खासदारकीचं इलेक्शन असते, शेपवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मी 3-4 बूथचा इंचार्ज होतो। त्या ठिकाणी सकाळी मला मुंडे साहेब मी अडवलं, बोगस मतदान होत होतं, सकाळी अडवलं मी त्यांना। आणि एक शेपवाडीचा एक वंजारी समाजाचा माणूससुद्धा पकडला मी त्यावेळेस। तिकडून मला वाल्मिक मुंडे नाही, मुंडे साहेबाची PA त्यांचं नाव आता लक्षात नाही, मी सांगतो ते पण ऑडिओ आहे माझ्याकडं। मी माझ्या इंस्टाग्राम ID रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम ID आहे, त्याच्यावरती रोज एक मी पोस्ट टाकणार आहे। आरोप असा होता की त्या ठिकाणी मी बोगस मतदान मी होऊ दिलं नाही, त्यामुळे मग त्याचा राग मनात धरला आणि त्यांच्या गाड्या वारंवार मी त्या राखायच्या आणि वारंवार पकडायचो, कारवाई करायचो, प्रयत्न करायचो। पण ते वरिष्ठांना नंदकुमार ठाकूर आणि यांना सांगून, अहो तुम्ही सगळे व्हिडिओ काढले, आता एवढं मोठं प्रकरण झालं, सगळ्याचे CDR काढले, फक्त वाल्मिक कराडसोबत नंदकुमार ठाकूर साहेबांचे किती व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल, व्हॉट्सअप कॉल आणि मेसेज आणि कॉल याची मागणी करा ना तुम्ही। जनता का नाही करत ही मागणी? भरपूर सापडेल तुम्हाला, जे कोणालाच माहिती नाही ते मी आज सांगतो। चला, माझी आज एकतर गाडी फोडली, या अगोदर माझा नोट 10 मोबाईल फोडला। म्हणजे डायरेक्ट मुंडे साहेबांनी नाही, पण त्यांचे कार्यकर्ते येत असतात नेहमी, त्यांच्यामध्ये काही नाही यांचं हात, धनंजय मुंडेंचं काही नाही, फक्त निखिल गुप्ता सरांचा हात आहे। मग निखिल गुप्ता सरांचं मॅटर झालं, मला 12 तासात सस्पेंड केलं। लोकांना न्याय द्यायला एखादी बलात्कारित पीडित व्यक्ती जर आली ना पोलीस स्टेशनला तर 48 तास लागतात, आणि यांनी माझी इन्क्वायरी करून 12 तासात मला निलंबन केलं। म्हणजे बघा गृह मंत्रालय किती फास्ट काम करतं आपलं। माझी मागणी 4 दिवस माझा लढा राहील, मला जर न्याय भेटला नाही 5व्या दिवशी, एकतर मी काहीतरी सुसाईड तरी करेल, नाहीतर वाम मार्गाला जाईल एकदम। मी रोज माझ्या इंस्टाग्राम ID टाकेन, रणजित रेड्डी या नावाने माझा इंस्टाग्राम ID आहे, मी रोज टाकेन पुरावे एक। आणि ज्यावेळेस निखिल गुप्ता सरांचे CDR निघतील त्यावेळेस मी सर्व पुरावे महाराष्ट्राला देईल, कारण एकदाच सर्व काही पुरावे देऊन मला हे नाही करायचं। फक्त माझा विश्वास आहे एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांच्यावर।